आता भगिनींचा त्याग आहे. केवढा त्याग. एक अक्षर सोबत आणत नाही. जिथे 24 वर्षे राहिली, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, ज्या बापानं लळे पुरवले, ज्या बहिणीसोबत खेळली, ज्या भावासोबत खेळली 24 वर्ष, आणि हे अचानक बाशिंग बांधून येतं कोण्या गावचं तपास नाही त्याच्या आधी त्याच्या अनोळखी माणसासाठी 24 वर्षाचं रक्ताचं नातं एका मिनिटात तोड. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. एका मिनिटात त्याग. किती त्याग. आता बाप मेला तरी मुलीला सुतक पडत नाही इतका त्याग आहे. लक्षात घ्या. एवढा त्याग. तिथलं नाव बघा बरं तुम्ही. कुमारी. मग माहेरचं नाव, मग पप्पाचं नाव, पप्पाचं आडनाव, गाव पप्पाचं, पोस्ट पप्पाचा, तालुका पप्पाचा, जिल्हा पप्पाचा. आहे ना. फुकट गप्पा नाही, खरं सांगतोय. पप्पा. लग्न झाल्यावर अरे सगळे अक्षर माहेरी टाकून देते, एकही अक्षर सोबत आणत नाही. मग कुमारीपासून बदल. सौभाग्यवती. मग पुढे सासरचं नाव, पुढे मिस्टरचं नाव, त्याचं आडनाव, त्याचं गाव, पोस्ट तालुका, त्याचा जिल्हा, त्याचा. एवढं सोडून एवढं स्वीकारते म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे, पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही. ते सत्यनारायण करताना बरं का ब्राह्मण काका, एकटा घरमालक त्रास काढतो 1 महिना. डेकोरेशनवाल्याला सांग, मंडप, साऊंड सिस्टीम, हे ते सगळे आचारी. 1 दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, बाजार करतं, रवा, साखर, डालड्याचा डबा, लोणकडे, येड्या बाबा सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी. पत्रिका छापून घेतं, रॉकेलच्या फटफटीवर एकटंच वाटतं तालुका भर उन्हातानात. 1 महिना गेला एकट्याचा, आणि पूजेला नवरा बायको बसले म्हणजे ब्राह्मण काका सांगतात म्हणा मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनि 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 जन्म जन्मांतरेषु. इतक्यात ब्राह्मणाचं लक्ष. मावशी तशा काय बसल्या, हाताला हात लावा. झालं. नुसता हाताला हात लावला की अर्ध सत्यनारायणाचं पुण्य गेलं, आणि ही 1 महिना अबदलं रॉकेलच्या फटफटू एकटं गेलं अर्ध हात लावल्याबरोबर. पण हे फक्त सत्यनारायणाच्या कथेपुरतं ठेवा. आम्ही रामायणात सांगितलं, आणि एकानं काय सुपीक डोकं चालवलं. रेल्वेमध्ये नवरा बायकोत 1 तिकीट काढलं वकील साहेब. कुठेही चालेल का सत्यनारायण. 5-6 स्टेशन प्रवास झाल्यावर आला ना काळ्या कोटवाला टीसी तिकीट. बरोबर आहे. अजून एक बायको आहे माझी, मग काय करू. तिकीट काढ. बायको आहे. अरे 14 डब्याची रेल्वे आहे, सगळ्यांच्याच बायका स्वप्न नवल सांगतो का. तिकीट काढ. सुभाष भाऊ यांचं आधी ठरलं असेल. यानं तिच्याकडे बघितल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. टीसीचं डोकं चाले ना. मी तिथंच होतो. टीसीला वाटलं पागल म्हणाव. तिकीट बरोबर आहे, हाताला हात काय भानगड आहे. काय भानगड आहे. कुठं काय भानगड आहे. माझी बायको आहे ती. मग तिकिटाला हात लावला दिसत नाही का तुला. म्हणजे काय करतो काळ्या कोटवाल्या. आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शाणा झाला का तू. तो म्हणला ते तिथं चालतं सत्यनारायण. इथं रेल्वेच्या नियमात नाही बसत. राष्ट्र करी पाप राजा नाही भोग. राजाचे सर्व पुरोहिता. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. म्हणून पती जर रामायणाला आला आणि पत्नी जर सिनेमा बघायला गेली, तर याचं रामायणातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं, आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये. दोघे सांगण्याचा उद्देश कळला. दोघेही येत जा. संग सती जग जननी भवानी. दोघे सती आणि शंकरजी ही कथा याज्ञवल्के भारद्वाजीला सांगताय. दोघेही रामकथा ऐकण्यासाठी अगस्ती मुनीकडे आले. पूजे ऋषी अखिलेश्वर जाणे. अगस्ती मुनीनं बसायला दिलं, पूजा केली, नमस्कार केला.
अगस्ती मुनीनं नमस्कार केला. वकील साहेब, शंकरजीला वाटलं काय नम्र वक्ता आहे, ज्याच्याकडे कथा ऐकायची आहे तोच नमस्कार करतो, केवढी नम्रता आहे. सतीनं विचार केला, ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो आम्ही ते केवढं घाबरलं, लागलं पाया पडायला, काय कथा सांगणार आहे. दोघाचे दोन अर्थ. हे पहा, कृती एक असली ना सेठजी, अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला वेगवेगळे असतं. दुपारची वेळ, आंब्याच्या झाडाच्या सावलीत तिघं बसले. एक ब्राह्मण बुवा, एक पहिलवान, एक भाजीपाल्याचा व्यापारी. ते दोघं कलंडले. ब्राह्मण बुवापासून काहीतरी कुजबूज करतंय. पाखराचं जोडपं होतं त्या आंब्या वृक्षावरती, कुजबूज करत होतं. ब्राह्मण काका म्हणाले, नुसत्या झोपा काढताले का, माणसासारखे माणसं झोपा काढतात, अरे पाखरं भजन करतात. काय म्हणतात ते काय, अरे पण काय म्हणतात ब्राह्मण काका, सांगा ना काय म्हणतात. राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. भाजीपाल्यावाला म्हणला, तसं नाही म्हणत काका ते पाखरं. मग आलू भेंडी अद्रक याचा हात गाडा दिवसभर भाजीपाल्याचा. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. पहिलवान म्हणला, तसं नाही म्हणत रे. मग दंड बैठका कसरत, काय म्हणतं हे कोणालाच माहित नाही, आपलं आपलं डोकं. मी इथून सांगतो तसा नमस्कार केला ना, दोघांनी दोन अर्थ लावले. सतीला वाटलं, ज्याच्याकडे कथा ऐकायची बाबा केवढा घाबरला आणि काय कथा सांगणार आहे. शंकरजीला वाटलं, ज्याच्याकडे कथा श्रवण करायला तोच पाया पडतो, नमस्कार करतो, वक्त्याची केवढी नम्रता आहे. म्हणून कथा श्रवणामध्ये लक्ष लागलंय ते शंकरजीचं, सतीचं नाही. कथा पूर्ण झाल्यानंतर दोघांनी नमस्कार केला, निघाले. दंडकारण्याचा भाग आहे, नाशिक जिल्हा, मनमाडच्या जवळचा अनकाई किल्ला. त्रेतायुग, एक बार त्रेतायुग माही. ही कथा श्रवण करून इकडून चालले आणि रामचंद्रन लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ तिकडून येत होते. महादेवजीला वाटलं, काय योग आहे, ज्या श्रीरामाची कथा श्रवण केली ते माझं इष्टदैवत पुढून येत आहे. जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे. सतीच्या बापाचं नाव दक्ष आहे ना, दक्ष का मतलब चतुरता. आपण जर पाया पडलो तर येतं डोकं चालवल, झालं आपला बुवा बिघडला. ते कोण्या गावचं बायकोसाठी रडतं, झाडं कवटावून त्याला आमचा मिस्टर देव बाप्पा समजून पाया पडतो, आपलाही बुवा बिघडला असं वाटेल. म्हणून इच्छा असून सुद्धा महादेवाला नमस्कार सुद्धा करता आला नाही. बरं का वकील साहेब, इथं मोठे मोठे घाबरतात. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिगी बिल्ली बन जाता. बाहेर बघा, बाजूला बाजूला, साहेब आले, साहेब आले, साहेब आले, साहेब घरी आले, म्याव, काही करत नाही साहेब. हे इथलं महादेव, तुमचं चांगलं असेल, हे महादेवाचं सांगतो बरं का सेठजी. लांब गेले, अष्टसात्विक भाव आवरता नाही आले, अंग रोमांचित झालं, कंठ दाटून आला. त्या दिशेकडे पाहिलं जिकडे राम लक्ष्मण आहे. हात जोडले महादेवानं आणि मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. आता मात्र सतीला राहवलं नाही. वो खोई हुई चीज ढूंढ रहा और आप महादेव बड़ा देव सब देवन के बाबा 3-3 बार कहते हो सच्चिदानंद घन परमात्मा, सच्चिदानंद घन परमात्मा, सच्चिदानंद घन परमात्मा. वो कौन है? जासु कथा कुंभ ऋषि गाई, जासु कथा कुंभ ऋषि गाई, जासु कथा जासु कथा ऋषि गाई. भगति जास में मुनि सुनाई, भगति जास में मुनि सुनाई. जासु कथा कुंभ ऋषि गाई, जासु कथा कुंभ ऋषि
गाए जासु कथा कुंभज ऋषि गाई जासु कथा कुंभज ऋषि गाई सोई मम इष्ट देव रघुवीरा 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 सेवत जाई सदा मुनि धीरा सेवत जाई सदा मुनि धीरा सेवत जाई आवाज रे सदा मुनि धीरा जासु कथा कुंभज ऋषि गाए जासु कथा कुंभज ऋषि गाए जासु कथा कुंभज ऋषि गाई जासु कथा कुंभज ऋषि गाई वो कौन है? अरे जासु कथा कुंभज ऋषि गाई भगति जासु वे मुनी सुनाई सोयम इष्ट देव रघुवीरा. आपण ज्यांची कथा अगस्ती मुनीकडे श्रवण केली ना सती ते माझं इष्ट दैवत राम. राम हाँ मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्ती जी तो प्रवचन में बताते थे कि राम ब्रह्म है. हाँ अगर राम ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे? सतीनं प्रश्न विचारला. जर हे ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली पत्नी कोणी चोरून नेली. बसला झाड कवटावून रडत. महादेवजी हसले. जो तुम्हारे मन अति संदेह तव किन जाय परीक्षा लेव. जर तुला त्याचा संशय आहे जात का नाही परीक्षा घ्यायला. तुम्ही तब लग बैठा हो बट छाई. बरोबर आहे ना. विश्रांती जांभई देऊ नका. अरे मजा आहे. अरे महाराज मी म्हटलं ना आमचा शेवगाव म्हणजे संस्कारानं संपन्न झालेला सगळ्या भाविक वर्ग आहे. नाटक नाही. त्यांचे चेहरे पहा. तिसरी कथा आहे आता शेवगावात. 12 वर्षे झाले जरा तवा तापून होता. जमीन पाण्यावर आली होती. बरोबर मोनिका ताईंनी संधी साधली. सगळे उत्सुक होते. आणि तुमच्यापेक्षा आम्ही डबल उत्सुक होतो. मजा करायची अजून 6 दिवस. आनंद आहे. कालावधी सुंदर आहे. जसं प्रयाग क्षेत्रापासून बिनु सतसंगण हरिकथा संत संघाशिवाय कथा प्रारंभ केली नाही तसंच आज सगळ्या महात्म्यांना निमंत्रित केलं. पूजनीय भास्कर गिरीजी महाराज, आमचे पूजनीय नामदेव शास्त्रीजी महाराज, सगळ्या गडावरचे महाराज, आमचे झिंजुरके महाराज, सगळ्या महाराजांच्या उपस्थितीमध्ये पूजन शुभारंभ, पुरणपोळीचा पाहुणचार, सगळ्या साधू संतांचं स्वागत है ना. आणि ते सगळे साधू संत आता आपल्याला आशीर्वाद देऊन गेले. आता 7 दिवस घाबरायचं काही कारण नाही. आनंद आहे. आनंद आहे. पण मला वाटते हे दिवस 7 संपूर्ण आहे लवकर. प्रारंभ ठीक आहे. पहिला दिवस कसा आहे मला बरे का मोनिका ताई आल्या आल्या वाटलं एवढा मंडप कशाला टाकला असेल. पण आता कळलं तो कमी पडणार आहे. पहिल्या दिवशीच शेवटचा दिवस झाला असं वाटायला लागलं मला. मी गंमत केली होती आल्या आल्या. सुभाष भाऊ कोण नसलं तरी तुम्ही पुढे बसा आणि मी कथा सांगतो. नाही आता उपस्थितांच्या समोर मी जाहीर करतो आम्ही नापास झालो तुम्ही पास झाला. हा संधी सोडू नका. हा आनंद पवित्र कालावधी आहे. बस जाओ तुम्हारे मन अति संदेह तो किन जाय परीक्षा लेव. मी तोपर्यंत वटवृक्षात सावलीत बसतो. भगवान शंकरजी वटवृक्षाच्या छायेत बसले. सतीनं विचार केला परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. लक्षात आलं हा बाबा
सतीच्या लक्षात आलं, हा बाबा सीतेसाठी रडतोय ना, आपण सीता होऊन जावं. जर परमेश्वर असेल मला ओळखल, सामान्य माणूस असेल तर पळत येऊन हात धरून रडल, जानकी का गई थी, कितने दिन से मैं रो रहा था. म्हणून डोकं चालवलं, सती सीता झाली, सीतेच्या रूपात आली. रामचंद्र प्रभूनं ओळखलं, हे पहा काही काही गोष्टी अशा आहे तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करा तरी त्या लपल्या जात नाही. आता याच्यावर आजचं रामायण नुसतं वाचून दाखवतो, वाचून म्हणजे पाठच आहे. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, ऋण पड़े तेरी रजपुर छुपे नहीं, राता छुपे नहीं, मांग न आयो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रेत छुपे नहीं, पीठ दिखायो. कवि गंगा कहे सुन शाह अकबर, कर्म छुपे नहीं बबूत लगायो, कर्म छुपे नहीं बबूत लगायो. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, ऋण पड़े तेरी रजपुत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांग न आयो, चंचल नारी के नैन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, पीठ दिखायो. किती लपवण्याचा प्रयत्न. तारों के तेजों में चांद छुपे नहीं, किती तारे चकाकले तरी चंद्र लपत नाही. सूर्य छुपे नाही, बादल छायो, अरे आकाशात मेघाची फळी दाटली तरी सूर्य प्रकाश लपत नाही. रीड पडे तेदी रजपूत छुपे नाही, परकीयांचा हल्ला येईल त्या दिवशी जातीवंत रजपूत लपल्या जात नाही. त्याचं रक्त त्याला थांबू देत नाही, एक तर 5-25 मारल नाही तर स्वतः मरल. मिलिटरीवाला जरा सडपातळ होता, शेजारचे साहेब तब्येतीनं चांगले होते, सफरचंद सारखे. मग हे दोघं कामावर ड्युटीवर गेल्यानंतर दोघांचे बायका एक हे ती सारखी तिला बोलायची, काय लढाई करत असेल होय, फुकटचा पगार घेत पाप्याचं पितर, हा जरा खाऊ पिऊ घालायचं पतीला, माझा बघ कसा सफरचंद सारखा आहे. आल्यावर मिलिटरीवाल्याची बायको म्हणायची, अहो ते सारखी बोलते हो तुमच्या तब्येतीवर, बोलू दे, उत्तर देऊ आपण तिला, बोलू दे. 6 महिन्याचा काळ गेला, मिलिटरीच्या जवानानं ड्रेस चढवला, ड्युटीवर निघाला, मोटरसायकलला किक मारली तर पोस्टमॅन आला, साहेब हे तुमचं पोस्ट पाकिट. मोटरसायकल चालू आहे, एका हाताने फाडलं, त्यातला कागद काढला वकील साहेब मिलिटरीवाल्यानं, 2च वही वाचल्या, वैरी सीमेवर आलेला आहे, असाल त्या अवस्थेत निघून येणे. 2 वाक्यानं रक्त तापलं मिलिटरीवाल्याचं, उतरला, डोळ्यात रक्त उतरलं, अंग रोमांचित झालं, लटलट कापू लागला, भीतीनं नाही आवेशानं, कधी जातो सीमेवर. आणि मग बायकोला म्हणला, पहार आण, पहार, ते पहार आहे माहीत, लोखंडी, हा पहार आण. तिनं पहार आणली घरातून, डोक्या एवढी उंच. मग शेजाऱ्याच्या दारात, साहेब या बाहेर, बाहेर या साहेब. त्याला काहीच कल्पना नाही, सफरचंद आलं बाहेर आपलं ते. उपरनं गळ्याला गुंडाळतात तसे 2 चक्कर पहारीचे गळ्याला मारून दिले साहेबाच्या. हे काय करतो बाबा, 6 महिन्यापासून तुमची बायको माझ्या बायकोला बोलायची, काय लढाई करत असेल, माझं बघ कसं सफरचंद सारखं आहे, हे नुसतं पाप्याचं पितर. अरे पण ती बोलली, भाऊ मी बोललो का तुला, तिची शिक्षा मला कशाला, अरे मी काय, आता काढून दे, माझ्या निघत नाही साहेब. म्हणजे युद्धाला चाललो, आई जगदंबेच्या कृपेनं जगून वाचून वैऱ्याचा नायनाळ करून वापस येतो, पुन्हा ड्युटी सुरू होईल, पुन्हा एक दिवस अशी युद्धाची ऑर्डर हातात पडेल, माझं वाचल्यावर रक्त तापल, त्या दिवशी काढून देईल, राहू द्या तशी. त्याला मला रेड पडे ते रजपूत छुपे नाही, दाता छुपे नाही, मांग ना आयो. जो दाता आहे याचक दारात आल्यावर लपल्या जात नाही. कर्ण सरकारची दाढी चालू आहे, ते सलून नव्हतं तेव्हा वकील साहेब, आणि ते कीटकनाशकची फवारणी नव्हती, पाणी लावायचा हाताने, हा बाज जमला. आता भारतीय बैठक,
कर्ण सरकारची दाढी चालू आहे, सोन्याची वाटी, हिरे जडित वाटी. आता ती वाटी विकली असती तर सध्या 5 लाखाला घेतली असती कोणी. दाढी चालू असताना कर्ण सरकारच्या डाव्या हाताला वाटी आहे, म्हणजे न्हावी बाबाच्या उजव्या हाताला सामोरासमोर बसले ना. याचक आला. भिक्षां देहि, तसाच इशारा केला. याचक पुढे आला. कर्णान सरकारने डाव्या हातानंच वाटी उचलली, पाणी फेकून दिली तर झोळीत टाकली 5 लाखाची वाटी. याचक गेला. पण हे नावी बाबा म्हणले चुकीचं दान झालं सरकार, हजामत करतो, हे रोजच करतो मी. मग शांत. नाही नाही, तुम्ही डाव्या हातानं दिलं ना. हो माहिती आहे, उजव्या हाताने द्यायचं असते. अरे तू हे चालू दे. अहो पण अरे मला कर्ण म्हणतात. डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेईपर्यंत जर माझा प्राण गेला तर याचक विनमुख गेल्याचा कलंक या कर्णाला लागेल. म्हणून ज्या हातात सापडलं त्या हाताने देत असतो भाऊ. याला म्हणतात दाता छुपे नहीं मांगना. तारों के तेजो में चांद छुपे नहीं, सूर्य छुपे नहीं, बादल छायो, रीढ़ पड़ी रजपूत छुपे नहीं, दाता छुपे नहीं, मांगन आयो, चंचल नारी के नयन छुपे नहीं, प्रीत छुपे नहीं, पीठ दिखायो, कवि गंगे के सुनशा अकबर, कर्म छुपे नहीं, बबूत लगाओ. म्हणून जरी सती सीतेच्या रूपात गेली तरी जगाच्या बापानं ओळखलं जगन्माता सती आहे. बरं आता अडचण अशी आहे, म्हणावं काय, ओळखलं पण मातेही म्हणता येत नाही, सीतेही म्हणता येत नाही. कारण रामचंद्र प्रभूचे महादेवासोबत आणि महादेवाचे श्रीरामासोबत 3 संबंध आहे, सखा, स्वामी, सेवक. बरं का सेठजी.